जे जखमी विद्यार्थी होते या आंदोलनामधले त्यांची भेट त्यांनी घेतलेली होती हॉस्पिटलमध्ये जाऊन। आणि आता जंतर मंतर जिथे मागच्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे, सीजेपी कॉकरोच जनता पार्टी जी 2 महिन्यांपूर्वीच अस्तित्वात आलेली पार्टी आहे, या पार्टीला एक प्रकारे समर्थन देण्यामध्ये किंवा त्यांच्याविषयी बोलण्यामध्ये एक प्रकारे सावधता दाखवली जात होती काँग्रेसकडून। मात्र आता स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे निघालेले आहेत जंतर मंतरकडे। तिथे जाऊन ते आंदोलकांची भेट घेणार आहेत। अभिजित दिप्तेची भेट घेणार का तेही बघावं लागेल। आताची थेट दृश्य राजधानी दिल्ली मधली एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। ही थेट दृश्य आहेत संसद भवन परिसरामधली। या ठिकाणी खासदार आणि विरोधी पक्षनेता, देशाचे विरोधी पक्षनेता आहेत राहुल गांधी आणि ते स्वतः आता या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। आपण बघितलेलं आहे काल मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले होते। जेव्हापासून नीटचा पेपर फुटला तेव्हापासून देशभरामध्ये एक प्रकारे आंदोलनं केली जात होती आणि आक्रोश विद्यार्थ्यांचा, तरुणांचा पाहायला मिळत होता। आणि त्याच्यामध्ये काँग्रेसने सुद्धा काही ठिकाणी आंदोलनं केलेली होती। मात्र तरुण हे सीजेपीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि त्यांनी काल एक मोठं आंदोलन छेडलं आणि आता देशातील प्रमुख विरोधी पक्षापैकी एक असलेल्या काँग्रेसमधील हे नेते चाललेले आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, आता देशाचे लोकसभेमधील जे विरोधी पक्षनेता आहेत ते सीजेपीच्या या आंदोलनाला भेट देण्यासाठी चाललेले आहे, किती महत्त्वाची ही गोष्ट म्हणावी लागेल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे आता सर्व जे नेते आहेत काँग्रेसचे, अनेक मोठे नेते आहेत जे विरोध प्रदर्शन करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागताय आणि धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा द्या अशा प्रकारची मागणी करत आहे। काँग्रेसचे सर्व नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते। त्यानंतर त्यांनी आपला विरोध मार्च प्रारंभ केला आहे। या विरोध मार्चच्या निमित्ताने यापूर्वी जर बघितलं आपण, सकाळी राष्ट्रपती भवनामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या वतीने मार्च करण्यात येणार होता। आता जर बघितलं आपण तर सर्व काँग्रेसचे नेते हे मार्च करण्यास सुरुवात केली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या यांची मागणी करत त्यांनी हा आपला मार्च प्रारंभ केला आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आमच्या वतीने विरोधी प्रदर्शन सुरूच राहील अशा प्रकारचे स्पष्टपणे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सर्व विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं आहे। महत्वाचं म्हणजे सर्व विरोधी पक्ष एक प्रकारे एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल जे आहे ते खास करून मंत्री मार्गाचे पोलीस स्टेशनला आहे, तर त्यानंतर जयराम रमेश यांच्या वतीने जर बघितलं आपण तर एक लिगल टीम त्यांनी स्थापन केलेली आहे। लिगल टीम स्थापन करून त्यांनी सर्व जे त्या तरुणांना कशा पद्धतीने कायदेशीर मदत करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला। दुसरीकडे त्यांनी जर सोबतच केलंय, त्यांनी त्या प्रकारचं ट्विट देखील त्यांनी जारी केलं आहे। आता तिसरं महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दर पावसामध्ये हा मार्च प्रारंभ केला आहे, ज्यामुळे आता कुठेतरी ज्या पद्धतीनं एक मोठा दबाव हा सत्ताधारी पक्ष केंद्रावरती आणावा अशा प्रकारची माहिती प्रयत्न केला जातो। आणि सोबतच त्या पद्धतीची माहिती येते की हा जो मार्च सुरू आहे या मार्चच्या संदर्भातली चर्चा देखील गेल्या काही दिवसांनी सुरू होती। आणि आता जर बघितलं तर आता या संदर्भात मोठे पाऊल टाकले गेलेले आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण तर एक प्रकारे विरोधी प्रदर्शनाच्या माध्यमातून एक प्रकारे स्पष्टपणे सांगितलं जात आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही देशातल्या युवकांवरती। ज्या पद्धतीनं प्रमुखपणे ज्या पद्धतीनं हल्ला करण्याला त्याचा आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ असे त्यांनी स्पष्ट केलं आहे। खरं आहे प्रशांत, एकूणच या ठिकाणी कर्नाटकचे सीएम सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत, म्हणजे काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत तेही याच्यामध्ये सहभागी झालेत। आणि आता आपण दृश्य बघितली तर काँग्रेसचे हे सर्व मोठे नेते एका ठिकाणी पोहोचलेत आणि तिथं बसून ते धरण्यावर बसल्याचं आपल्याला दिसतंय, घोषणाबाजी करताना दिसतंय। एक्झॅक्टली कुठे पोहोचलेले आहेत हे सर्वजण? प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडून आपण सर्व डिटेल्स घेऊया, सर्व माहिती त्यांच्याकडून घेत राहूयात। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन काल 20 तारखेला संसद मार्च त्यांनी काढलेला होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलेलं होतं, लाठीचार्ज झालेला होता। आणि आता जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसतंय। या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या समवेत प्रियंका गांधी आहेत आणि इतरही महत्त्वाचे जे नेते आहेत काँग्रेस पक्षातले तेही या ठिकाणी दिसून येत आहेत। त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। तर राहुल गांधी मागील काही दिवसांपासून तरुणांच्या विषयीचे प्रश्न मांडताना दिसून येत आहेत, त्यांच्यासाठी भूमिका घेताना दिसत आहेत। मात्र विद्यार्थ्यांचं हे जे आंदोलन काल झालं तिथं या आंदोलकांची आतापर्यंत त्यांनी भेट घेतलेली नव्हती, फक्त त्याच्याविषयी कधीतरी ते बोलत होते आणि काँग्रेसकडून एकूणच सावध भूमिका घेतली जात असल्याचं दिसत
दिसत होतं. मात्र आता जेव्हा काल मोठ्या संख्येनं तरुण एकत्र आलेले होते, त्यांनी आंदोलन काढलं, यानंतर विरोधी पक्ष हे त्यांच्या समर्थनासाठी इथं पोहोचताना दिसतात. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, काय सांगाल, हे सर्वजण आपण बघतोय की एका ठिकाणी पोहोचलेत आणि धरण्यावर बसल्याचं दिसतंय. कुठे नक्की पोहोचलेले आहेत आणि इथून जंतर मंतर किती दूर आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण सेवा तीर्थ जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान, जे नवीन सेंट्रल विस्टा अंतर्गत जे नवीन जे त्यांनी त्यांचं निवासस्थान तयार करण्यात आलं, त्या पीएम हाऊसला हे दाखल झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत जर बघितलं आपण केसी वेणुगोपाल आहे, त्यानंतर राजा वार्निंग आहे, त्यानंतर डी के शिवकुमार आहे, रणजित रंजन आहे, पवन खेडा आहे, याशिवाय प्रियंका गांधी आहे, सोबतच इतरही खासदार त्यांच्यासोबत उपस्थित आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा मग धर्मेंद्र प्रधान असो, या सगळ्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. कारण की ज्या पद्धतीने एक प्रकारे देशाच्या तरुणाईवरती हल्ला करण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला आहे आणि दिल्ली पोलिसांनी हल्ला करताना ज्या पद्धतीने युवकांना मारहाण केली आहे, आंदोलनकर्त्यांना मारहाण केली आहे, अशा पद्धतीची मारहाण एखाद्या कुठल्याही देशविरोधी व्यक्तीलाही देखील दिल्या जात नाही, अशा प्रकारची मारहाण त्याला केलेली आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे. आणि थेट आता ते धरणा देत जर आपण बघितलं तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हे सगळे धरणे देताना पाहायला मिळत आहे. सोबतच आपल्याला राहुल गांधी आहे, त्यानंतर नासिर हुसेन आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रियंका गांधी पाहायला मिळते, असे अनेक नेते जे आहेत, प्रमुख नेते जे आहेत, ते नेते प्रमुखतेने इथे साधारणतः विरोध प्रदर्शन करताना पाहायला मिळतं. यापूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आता हे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मार्गक्रमण होतील. आणि तशा पद्धतीने जर बघितलं आपण तर हे सर्व नेते तिथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जर बघितलं हे संपूर्ण जे हा जो पूर्ण धरणं प्रदर्शन सुरू आहे, हे धरणं प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर सुरू आहे. आणि या मध्ये काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत, बहुतांश प्रमुख नेते उपस्थित देखील आहे. आणि दिल्लीमध्ये पाऊस सुरू असताना अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. आणि हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराच्या समोर आता हे आंदोलन करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं आहे प्रशांत, या ठिकाणी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि तेही आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. म्हणजे एकूणच विद्यार्थी जे आंदोलक तिथे बसलेले आहेत जंतर मंतरवर, तिथे न जाता पंतप्रधान मोदींच्या जे निवासस्थान आहे तिथे हे सर्व आंदोलन सुरू असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. बरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरच हे सगळे खासदार नेते जे आहे विरोधी पक्षाचे ते एकवटलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं विरोध प्रदर्शन सुरू आहे त्या विरोध प्रदर्शनासाठी पाठिंबा देण्याकरता देखील हे सगळे नेते इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर बघितलं आपण तर हे पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते ज्या पद्धतीने आंदोलन करताना त्यांनी स्पष्ट केलं आहे की हे देशविरोधी कृत्य किंवा त्या पद्धतीने अशा प्रकारचं काम वर्तमान सरकारने केलेलं आहे. आणि युवकांना मारहाण करण्याचं काम, आणि तेही ज्या पद्धतीने तरुण असो तरुणांना आणि तरुणींना ज्या पद्धतीने मारहाण केलं, 16-17 वर्षाच्या मुलींना मारहाण केलं आहे, 16-17 वर्षाच्या मुलांना मारहाण केली आहे. असं असताना यांना आता जाब विचारण्याची गरज आहे, म्हणून आम्ही आता धरणा प्रदर्शन करतो, अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य राहुल गांधी यांनी दिलेलं आहे. खरं आहे प्रशांत, आपण बघितलं होतं काल बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी हे जमिनीवर बसून असेल किंवा रस्त्यावर उभं राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसले होते. आणि आज हे मोठे नेते विरोधी पक्षातले हे नेते आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असतील, खासदार आहेत, एका राज्याचे सीएम आहेत, असे हे किंवा माजी मंत्री राहिलेले आहेत, असे सर्वजण जमिनीवर बसून आंदोलन करताना दिसत आहेत. बरोबर आहे, आंदोलन आपलं प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, आपण त्यांच्यापर्यंत पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करूयात. पण ही दृश्य आपण बघितली राजधानी दिल्लीमधली, तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिसत आहेत, मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि खासदार सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सुद्धा याच्यामध्ये उपस्थित आहेत आणि इतरही जे नेते आहेत काँग्रेसचे तेही या ठिकाणी या आंदोलनामध्ये धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत आणि जमिनीवर बसून त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते. मुख्य म्हणजे
जे नवीन पंतप्रधान निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिथं समोर बसून हे आंदोलन काँग्रेसकडून केलं जात आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे, मात्र अधिवेशनाचं कामकाज आजसाठी तहकूब करण्यात आलं, उद्यापर्यंत ते तहकूब आहे। आणि अशामध्ये काँग्रेस जो एक सध्या तरी विरोधकांपैकी सगळ्यात मोठा एक पक्ष म्हणता येईल, या पक्षाचे हे नेते मोठे जे पदाधिकारी आहेत ते सर्वजण जमिनीवर बसून आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। मल्लिकार्जुन खरगे इथं पोहोचलेले आहेत आणि राहुल गांधी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या सगळ्यांकडून घोषणाबाजी केली जाते। काल याच परिसरामध्ये आपण बघितलं होतं, बाहेर संसदेपासून थोडा अंतरावर 100-150 मीटर अंतरावर विद्यार्थी आंदोलन करत होते। मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते, त्याच्यामध्ये मुलींचा सुद्धा सहभाग होता, काही नागरिकांचाही सहभाग होता। आणि आज हे जे विरोधकांपैकी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते हे पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। त्याच्यामध्ये शशी थरूर असतील किंवा इतरही के.सी. वेणुगोपाल आहेत, मग डी.के. शिवकुमार आहेत जे कर्नाटकचे सीएम आहेत, आणि असे हे जे मोठे नेते आहेत काँग्रेसमधले ते जमिनीवर बसून आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। राहुल गांधी सुद्धा त्यांच्या समवेत आहेत, मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। आतापर्यंत म्हटलं जात होतं की काँग्रेस हा जो पक्ष आहे सगळ्यात जुना पक्ष आपल्या देशामधला, मात्र तो जमिनीवर येत नाही किंवा लोकांशी संवाद साधत नाही अशी टीका वारंवार होत असते। पण आता जेव्हा काल विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते, त्यांनी आंदोलन केलं होतं आणि धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती। आणि हे सगळं बघितल्यानंतर आज प्रमुख विरोधी पक्षापैकी एक असलेल्या काँग्रेसचे हे नेते जमिनीवर बसून धरणे करताना दिसून येत आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, काय सांगाल, सध्याचे काय अपडेट्स आहेत या आंदोलनाविषयीचे? प्रशांत, माझा आवाज येतोय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण, काँग्रेसचे नेते जे आहेत ते आता आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर, जे शिवात तीर्थ नावाचं निवासस्थानाच्या बाहेर जोरदार विरोध प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतं। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडीमध्ये, आता या सगळ्यामध्ये राहुल गांधी जर पीएमच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि तिथे दावा केला जातो। एक प्रकारे महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केली जात आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं जात आहे की या सगळ्या घडामोडींमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार तेव्हा आमचं विरोध प्रदर्शन सुरू राहील अशा प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या घडामोडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की एकीकडे सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। दिपके यांच्या सोबत आता शरद पवार देखील आपल्याला असल्याचे पाहायला मिळतं। सुप्रिया सुळे त्यांचे खासदार इथे दाखल झालेले आहे। या सगळ्या घडामोडीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की हे सगळे नेते आता एकदम जोरदार विरोध प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। राहुल गांधी आहे, सोबतच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्यानंतर के.सी. वेणुगोपाल, त्यानंतर नासिर हुसेन, हे सगळे खासदार आहे। आणि या सगळ्या खासदारांनी सतत पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नारेबाजी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या सेवा तीर्थ हे जे त्यांचं नवीन निवासस्थान आहे, जे सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत तयार झालेलं आहे, तिथे त्यांनी विरोध प्रदर्शन करायला प्रारंभ केलेला आहे। हे आंदोलन सुरू केलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केली जात आहे। खरं आहे प्रशांत, आणि आपण बघितलेलं आहे की दुसरीकडे जंतर मंतरवर शरद पवार हे स्वतः विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जाणार होते, अभिजित दिपकेची भेट घेण्यासाठी जाणार होते अशी माहिती होती। आणि इथं पंतप्रधान निवासस्थानाबाहेर हे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, कशा पद्धतीनं घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते? महत्वाचं म्हणजे ठिय्या आंदोलनामध्ये घोषणा केली जात आहे, या पद्धतीची मागणी केली जात आहे। आणि या ठिय्या आंदोलनामध्ये हे स्पष्ट केलं जात आहे की ज्या पद्धतीनं घडामोडी होतं, या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या निश्चितपणे एक युवकांवरती ज्या पद्धतीनं काल दिल्ली पोलिसांनी हल्ला केला असा दावा केला जातोय काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने, आणि या हल्ल्यामध्ये अनेक युवक जखमी झालेले आहे। असं असताना आता सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहे आणि हे एकवटून ज्या पद्धतीनं विरोध प्रदर्शन करताय सगळीकडे, आणि याच्यामधून आता जर बघितलं आपण तर हे सगळे नेते एक प्रकारे राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केली जाते। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी इथे केल्या जात आहे। खरं आहे प्रशांत, आपण बघितलं की आतापर्यंत मागील एक महिनाभरापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। ते रस्त्यावर बसून कधी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत आणि आता मोठे नेते, एका राज्याचे सीएम सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि खासदार आहेत, असे हे सर्व मोठे नेते इथं जमिनीवर बसून आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि एक मागील 10-15 मिनिटांपासून हे आंदोलन सुरू आहे, आपण बघतोय।
पण सरकारकडून याची दखल घेण्यात आलेली आहे का किंवा सरकारकडून सत्ताधारी पक्षाकडून यावर काही प्रतिक्रिया आली आहे का? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? बरोबर आहे, तुमचा आवाज येतो, बोला. हा, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या या आंदोलनावर काही प्रतिक्रिया आलेली आहे का? बरोबर आहे, सत्ताधाऱ्यांच्या वतीने या संदर्भात आता जर बघितलं आपण तर प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे स्पष्ट केलं जात आहे की आज चर्चेचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारे बोलल्या जात आहे आणि यातून कुठून तरी मार्ग जो मोकळा होणार आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की यातून आता चर्चेचे जो मार्ग मोकळा होईल त्यातून आता या काँग्रेस जनता पार्टीच्या असो किंवा युवकांच्या वतीने काय बोललं जातं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. काय मागण्या, यापूर्वी त्यांनी 3 मागण्या केल्या होत्या. एक तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा, अशा प्रकारची स्पष्ट त्यांची मागणी होती. त्या मागणीवरती केंद्र सरकारने काय विचार केला या संदर्भात देखील आज ते खुलासा करू शकतात. पण महत्वाचं म्हणजे संवाद प्रारंभ करण्यासाठी पुन्हा केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की आम्ही चर्चेची दारं पुन्हा एकदा आपल्यासाठी खुली केलेली आहे. बरोबर आहे प्रशांत, आपण एकूणच बघितलं तर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. काल 20 तारखेला एक मोठा संसद मार्च काढलेला होता, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते आणि आज हे जे मोठे नेते आहेत काँग्रेस पक्षामधले, मुख्यतः मोठे नेते इथं पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना दिसत आहेत, जमिनीवर बसून धरणे आंदोलन करताना दिसत आहेत. त्यामुळे एकूणच आता सरकारवर दबाव वाढलाय असं म्हणता येईल का? बरोबर, सरकारवरती दबाव वाढल्याचं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः जर बघितलं आपण तर एक प्रकारे घडामोडी होताना पाहायला मिळत आहे. सगळे धरणा प्रदर्शन होताना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये की आता जर बघितलं आपण तर एकीकडे राहुल गांधी असो, प्रियंका गांधी असो, हे सगळे धरणा प्रदर्शन करताय आणि धरणा प्रदर्शन करताय, ठिय्या आंदोलन करताय आणि या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं दुसरीकडे जंतर मंतरवरती शरद पवार आणि इतर नेते दाखल झाले आहेत. प्रशांत, मी थोडंसं थांबवते. त्यांच्या हातामध्ये आपल्याला काहीतरी दिसतंय आणि हे सर्व वाटताना दिसून येत आहेत. एक्झॅक्टली काय आहे आणि कशाचं ते प्रतीक आहे? पांढऱ्या पट्ट्या आपल्याला दिसत आहेत प्लास्टिकच्या. प्रशांत यांच्याकडून याविषयीची प्रत्येक अपडेट आपण घेत आहोत आणि ही दृश्य आपण बघितली तर मागील एक 10-15 मिनिटांपासून हे काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी काही पांढऱ्या पट्ट्या वाटल्या जात आहेत. राहुल गांधी स्वतः या सर्व लोकांना पांढऱ्या पट्ट्या देताना आपल्याला दिसून येत आहेत. याच्यामध्ये महिला खासदार असतील किंवा जे नेते आहेत, मोठे नेते आहेत काँग्रेस पक्षातले, तेही जमिनीवर बसलेले आहेत आणि तिथं ते धरणे आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे, यंत्रणा या ठिकाणी आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसची घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुद्धा इथं आहेत आणि त्यांनी हाताला ही पट्टी बांधलेली आहे. जणू काही एक प्रकारे हतकडी दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. मल्लिकार्जुन खरगे यांच्या हातामध्ये ही जी पट्टी आहे ती आपल्याला दिसतोय, पांढरी पट्टी आहे. एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य राजधानी दिल्लीमधली आपण बघतोय. काल या ठिकाणी संसद भवनाच्या बाहेर, संसद भवन परिसरामध्ये असं म्हणता येईल, बाहेर आंदोलन झालेलं होतं विद्यार्थ्यांचं. 100-150 मीटरवर मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि काही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला होता. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर विरोधकांकडून संतप्त अशा प्रतिक्रिया येत असताना आजची ही दृश्य आपण बघितली तर इथं जे मोठे नेते आहेत काँग्रेसमधले ते आंदोलन करताना दिसत आहेत. हातामध्ये त्यांनी पांढरी पट्टी बांधलेली आहे. मात्र पोलीस या ठिकाणी पोहोचलेत आणि ते काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पोलीस आता या नेत्यांना उठवणार का तेही बघावं लागेल. मात्र ही दृश्य आपण बघितली तर राहुल गांधींनी या पट्ट्या या सर्व नेत्यांना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर सगळ्यात आधी मल्लिकार्जुन खरगेंनी ते आपल्या दोन्ही हातांमध्ये बांधून घेतली आणि एक प्रकारे हतकडी आहे आमच्या हाताला असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू आहे राजधानी दिल्लीमध्ये त्याला समर्थन देण्याचं आणि त्यांची जी मागणी आहे, देशाचे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीला समर्थन देण्याचं काम पक्षाकडून, विरोधी पक्षाकडून केलं जात आहे. आतापर्यंत विरोधकांवर सुद्धा टीका केली जात होती. जे या सगळ्या विद्यार्थ्यांना जमलेलं आहे, ज्या पद्धतीनं विद्यार्थी एकवटलेले आहेत, आंदोलन करतायत, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष का दिसत नाहीये किंवा ते सावध भूमिका का घेतायत अशी टीका केली जात होती. आणि आता विरोधकांपैकी प्रमुख पक्ष असलेला काँग्रेसचे हे सर्व मोठे नेते जमिनीवर बसून आंदोलन करताना दिसून येत आहेत आणि प्रतिकात्मक पद्धतीनं हातामध्ये हतकडी लावून दाखवताना सुद्धा दिसून येत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे प्रत्येक अपडेट इथले आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मागील काही दिवसांपासून आणि आज सुद्धा ते फील्डवर आहेत. प्रशांत, काय सांगाल? आपण बघितलं तर इथं हातामध्ये एक प्रतिकात्मक हतकडी बांधून काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. सध्याचे काय अपडेट्स?
सुरू आहे, दुसरीकडे जंतर मंतरवर देखील सुरू आहे. माझ्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे इथे आहेत जंतर मंतरला. ते त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपण इथे जंतर मंतरला दाखल झालाय. उद्धव ठाकरे देखील आज रात्री दिल्लीत येणार आहे. उद्या ते भेट घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे आता काय स्थिती आहे जंतर मंतरवरची? आता आपण पाहतोय की विद्यार्थी सर्व एकत्र जमलेले आहेत. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी पोचवलेल्या आहेत. त्यांची मागणी आज एक नवीन वाढलेली आहे की जिथं जिथं भारतभर आंदोलन चालू आहे तिथल्या त्यांच्यावर ज्या स्टुडंट्सवर केसेस दाखल केलेल्या आहेत तर त्या केसेस मागं घ्यायला याव्या, ही चौथी डिमांड त्यांनी आज केलेली आहे. गेली आता दुसरीकडे काँग्रेस देखील आंदोलन करत आहे. आता पंतप्रधान निवासस्थानीच्या बाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे, ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. नाही, त्याची माहिती मला नाही, परंतु आदरणीय उद्धवजी आज रात्री दिल्लीत येत आहेत आणि काय आता उद्या काय म्हणतात ते पाहू. आणि आज आता नुकते शरद पवारच्या सोबत आपण देखील होता तिथे जंतर मंतरला. शरद पवार आहे, एनसीपीचे नेते इत्यादी खासदार आलेले आहेत. अभिजित दीपकीची आपली भेट झाली असेल, त्या भेटीमध्ये काय त्यांनी सांगितलं? नाही, आता दीपिकेजी आता आदरणीय पवार साहेबांशी बोलतायत आणि ते बोलत असताना आम्ही तिथं होतो. त्यांचं तेच म्हणणं आहे की आमच्याकडे कोणी पाहिलं नाही. जो अन्याय केलेला आहे तो खूप मोठा आहे पोलिसांनी आणि त्याच्या विरोधात आता ही सर्व लढत चालली. आम्ही कुणाला या म्हणून सुचवलं नव्हतं, फक्त हे आंदोलन आहे म्हणून लोक गोळा झाले, मुलं गोळा झाले असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पण एकीकडे काल ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणांना, तरुणींना, छोट्या छोट्या 12, 13, 14 वर्षाच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे. त्यावर आता जर बघितलं जंतर मंतरला ते अनेक लोक जखमी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे. कशा पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे का? हा, आता ही हुकुमशाहीच आहे आणि त्याच्या विरोधात अजूनही विद्यार्थी आणि सर्व तरुण लढत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच सर्वजण येत आहेत आणि त्यांनी सरकारने त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकावं अशी सर्वांची भावना आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया आपण घेत होतो. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर पोलिसांनी या नेत्यांना उचललेलं आहे जे खाली बसून जमिनीवर बसून आंदोलन करत होते. देशामधला एक प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते, मोठमोठे नेते जमिनीवर बसले होते. त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जात होती आणि जे प्रधान आहेत शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. आणि काल जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध सुद्धा या सर्व नेत्यांकडून केला जात होता. मात्र पोलिसांनी आता या नेत्यांना उचललेला आहे. त्यांच्या हातामध्ये प्रतिकात्मक हतकडी घालण्याचा प्रयत्न या सर्व आंदोलकांनी केलेला होता. मात्र ती सुद्धा काढली जाते आणि या सर्वांना उचलण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्याची ही थेट दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. संसद भवन परिसराच्या जवळचा हा भाग आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदींचं जे निवासस्थान आहे त्याच्या बाहेर हे सर्व नेते बसलेले होते. मोठे नेते याच्यामध्ये सहभागी झालेले होते. मुख्य म्हणजे जे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेमधले राहुल गांधी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मात्र ते अजूनही तिथेच आपल्याला दिसत आहेत. खासदार प्रियंका गांधीही आपल्याला दिसत आहेत आणि जे आजूबाजूला असलेले दुसरे नेते आहेत त्यांना मात्र, जे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे, त्यांना मात्र पोलिसांनी उचललंय आणि इतरांना सुद्धा हटवण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय. त्याची